नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता युगंधर मात्र आनंदीकडे किचनमध्ये येतो आणि आनंदीला म्हणतो की काल तुझे काही माझं कौतुक केलं त्याबद्दल खरंच धन्यवाद। शिल्पा आता रागाने मात्र यांच्या दोघांकडे बघत असते आणि आनंदी आता ही मनाशी इतकी खुश होते, आनंदीच्या चेहऱ्यावर हसू येते। तर युगंधर म्हणतो की बरं वाटलं सगळं काही ऐकून, इतक्या दिवसात कोणी माझं असं कौतुक केलंच नव्हतं। युगंधरच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो आणि हे बघा जेवणाची तयारी करायला घ्या, मी कपडे बदलून येतोय। आणि तेवढ्यात मात्र युगंधर आपल्या बेडरूम मध्ये येतो आणि बेडरूम मध्ये आल्यानंतर ह्या शिल्पाने समिताच्या फोटोला आता मुद्दाम पडदा लावलेला असतो आणि तेवढ्यात युगंधर बघतो। युगंधर विचारतो की ताई तू इथे काय करतेस आणि समिताच्या फोटोला असा पडदा का लावलास असं विचारतो। तेव्हा आता शिल्पा म्हणते की हो ना, तेच करायला आले होते। तर युगंधर विचारतो की पण का आणि काय चाललं तुझं नक्की हे सर्व, समिताच्या फोटोला का पडदा लावलास आणि तो पडदा मात्र तो बाजूला काढतो आणि काही माझं चुकलं का असं विचारतो। तेव्हा आता शिल्पा म्हणते की मी तर कुठे काही चुकीचं केलं। मग युगंधर विचारतो की माझं काही चुकलं का। शिल्पा म्हणते की हो, मला चुकीचं जाणवलं आणि चुकीचं वाटलं म्हणूनच मी हे सर्व असे केले। तर तेव्हा आता युगंधर विचारतो की जे काही तुझ्या मनात आलेलं आहे चुकीचं ते जरा स्पष्टपणे सांग। तेव्हा शिल्पा लगेच म्हणते की हो, तू जे काही आनंदीशी बोलत होता त्या मुलीने फोन करून तुझं जे काही कौतुक केलं मग त्यामुळे तुला इतका आनंद झाला, इतका पागळलास का तू। तेव्हा आता लगेच युगंधर म्हणतो की नाही, तो साधारण फोन होता। तर शिल्पा म्हणते की नाही, आज किटी पार्टी होती, माझ्या मैत्रिणी घरी आलेल्या होत्या आणि माझ्या मैत्रिणीने अगदी खेळ खेळता खेळता मात्र तिला जबरदस्तीने फोन करण्यासाठी लावला होता आणि तो फोन काळजीपोटी नव्हता, पण त्या फोनने मात्र तू इतका भारावून जाशील असे मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते। आणि तूच हे म्हणायचं की समितावर माझं जीवापाड प्रेम आहे, तिच्याशिवाय दुसरी कोणतीही स्त्री माझ्या आयुष्यात नाही येऊ शकत। आणि आज मात्र रस्त्यावरची एक पोरगी दोन चांगले शब्द तुला बोलते, तू मात्र आता सगळं काही विसरून तिच्या मागे धावतच किचन मध्ये जातो आणि तिला बक्षीस वगैरे देऊन तिचा आभार सुद्धा मानतो आणि तिच्याशी इतक्या छान गप्पा मारतो। अरे मग हेच प्रेम आहे का तुझं समितावरचं। तेवढ्यात मात्र युगंधर म्हणतो की ताई हे बघ, असं काही नाही। त्यावरती मात्र लगेच शिल्पा ऐकायला तयारच नसते। शिल्पा आता मुद्दाम ह्या दोघांना एकत्र येऊन न देण्यासाठी आता युगंधरला असं हे सांगत असते आणि म्हणते की नाही युगंधर, हे असंच आहे, तू असंच वागतोय। समिताचं प्रेम तुझ्या मनातून केव्हाच निघून गेलेलं आहे, तू विसरलेला आहे समिताला असं म्हणते। आणि तिच्याबद्दल मात्र आता जरी प्रेम तुझ्या मनामध्ये राहिलं नसेल तर कशाला तुला आता हे सर्व फोटो वगैरे समोर पाहिजे, जगाला दाखवण्यासाठी हे सर्व पाहिजे का। समिताच्या आठवणी मात्र केव्हाच तू तिला पडद्याआड केलेला आहे। आणि आता असे बोलून मात्र शिल्पा तोऱ्यातच बाहेर निघून जाते। तिला माहिती आहे की बरोबर युगंधर मात्र आता आपण असं काहीतरी बोलल्यानंतर ठिकाण्यावर येईल आणि त्या आनंदीशी तो आता पुढे पुढे नाही करणार म्हणून। आणि शिल्पा आता बाहेर येते आणि बाहेर येऊन आता स्वतःच्या मनात म्हणते आता तू या घरात येऊन समिताची जागा घेशील असं मी आहे तोपर्यंत तर कधीच शक्य नाही होणार, हे लक्षात ठेव। आणि जेव्हा जेव्हा तू युगंधरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करशील तेव्हा तेव्हा शिल्पा नावाची भिंत मात्र तुमच्यामध्ये कायमची उभी असेल, हे लक्षात ठेवा। किती काही झालं तरी मी तुम्हाला दोघांना एकत्र नाही होऊन देणार असे ती आता ठरवते। त्यानंतर आता सुनीता आणि आनंदी किचन मध्ये आहेत आणि किचन मध्ये असताना मात्र आता सुनीता ही खूप खुश असते। आनंदी ताईंना म्हणते की आनंदी ताई अहो तोंड उघडा आणि तोंड गोड करा, म्हणून सुनीता ताई तिच्या तोंडामध्ये साखर भरवतात। दोघींनाही फारच आनंद झालेला असतो। सुनीता ताई खुशच म्हणतात की अशाच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये अगदी कायम कायम घडत राहो आणि अहो ही तर फक्त सुरुवात आहे, देवाच्या कृपेने सगळं काही चांगलं होईल। आणि तेवढ्यात आनंदी म्हणते की अहो हे बघा सुनीता ताई, खूप 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 थँक्यू। आणि आनंदी मात्र हातामध्ये ते पैसे घेऊन खूपच खुश असते आणि ती पैशाची नोट हातामध्ये घेऊन स्वतःशी हसत असते। त्यानंतर युगंधर आपल्या समिताच्या फोटोकडे बघत असतो आणि तो युगंधर मात्र समिताच्या फोटोकडे बघत म्हणतो की समिता, आज माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ कर। आणि ताईने आज माझे डोळे उघडले, योग्य वेळी तिने माझी चूक दाखवली आणि हे बघ मी थोडंसं वाहवत गेलो होतो पण यानंतर नाही। आणि यानंतर मात्र आनंदी पासून मी 4 हात लांबच राहील, मी तिच्या सावलीला सुद्धा उभा राहणार नाही असं म्हणतो। आणि हात जोडून तो आता समिताला माफी मागतो, मला माफ कर समिता असे म्हणतो, मला माफ कर। त्यानंतर मात्र इकडे माई आणि आबा हे रूम मध्ये आहेत। माई तर आता विचारातच पडलेले असतात। आबा तिला पाणी देतात आणि म्हणतात की काय झालं अगं, कसलं इतकं विचारात आहेस तू, केव्हाच बघतोय तू विचार करत आहे, असे कोणते विचार तुझ्या डोक्यामध्ये फिरत आहे। आणि अगं तू बघितलंस ना, आज कित्येक वर्षातून मात्र घरातील माणसं अशी खुश होते आणि युगंधरचा हसू बघून मला तर असं वाटलं होतं की तुझं सगळं काही ताण हलका झाला असेल। आणि तेवढ्यात मात्र आता माई म्हणतात की एक दिवस चांगला झाला म्हणून सगळी गणित सुटली असं तुम्हाला वाटतं का। आणि घरामध्ये पडद्यामागे
काय राजकारण चाललेलं आहे हे मी तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायला नकोय. आनंदी ती गरीब बिचारी पोर या घरात किती त्रास भोगते हे मी उघड्या डोळ्यांनी पाहते. जोपर्यंत शिल्पा आणि आनंदी या दोघींचं समेट होत नाही तोपर्यंत मात्र आनंदी या घरात सुखाचा घास नाही खाऊ शकत. पण त्या दोघांमध्ये कधी आपुलकी निर्माण होईल का, त्यांचा संसार कधी फुलेल का आणि कुणास ठाऊक. तेव्हा आता लगेच आबा म्हणतात की हे बघ, मला फक्त इतकंच वाटतं की नक्की हे त्यांच्या दोघांचं आयुष्य आहे, मग त्यांचं त्यांना करून दे. तेव्हा लगेच आता माई म्हणतात की असं कसं म्हणतात बरं, आनंदीच्या जागी जर समिता असती तर तुम्ही असंच म्हणाला असतात का. तेव्हा लगेच बाबा म्हणतात की हो आबा, की मी हो असंच केलं असतं. युगंधरला चांगलं ओळखतो, कारण परिस्थिती आणि माणसांशी कसं हाताळायचं हे आणि ती परिस्थिती कशी हँडल करायची हे युगंधरला चांगलं जमतं. आणि त्यामुळे जे काही घडत जाईल तर त्यावेळेस योग्य संधी येणं आणि योग्य वेळाची वाट पाहणं आणि फक्त आपण ती वाट बघत राहायचं. आणि हे बघ, उद्या आपण देवळामध्ये जाऊ, त्यामुळे देवदर्शनाने सुद्धा आणि तेथील वातावरणाने सुद्धा तुझं मन थोडंसं शांत होईल. तेव्हा माई लगेच खुश होतात. माई म्हणतात की हो अगदी माझ्या मनातील बोललात, आपण आता खरंच जाऊयात. आणि मी तुम्हाला हेच म्हणणार होते, आनंदीच्या सुखासाठी मात्र मी नवस बोलणार होते. तेव्हा आबा म्हणतात की हो ना, बोल, नक्की बोल, पण त्या अगोदर काय आहे माहिती आहे का, आता कुठलाही विचार न करता तू झोपी जा बरं. आणि चल आता झोप. तेव्हा आता दोघे खुश झोपतात. त्यानंतर आता इकडे धनश्री मात्र आपल्या रूम मध्ये आहे आणि तिने आता त्या कॅलेंडर मध्ये काहीतरी आता खुणावर आता हे म्हणजे गोल रिंगण केलेलं असतं आणि तिची एमसीची ची तारीख असते आणि ती म्हणते की काही करून मला आता ही पाळीची तारीख पुढे ढकललीच पाहिजे आणि आता मी संधी काय आहे काहीतरी केलंच पाहिजे आणि आत्ताच्या आत्ता मला गोळी घेतलीच पाहिजे. म्हणून घाईने ती आता गोळी घेते आणि पाणी वगैरे पिते. आणि आता हा विद्याधर तेथे गाढ झोपलेला असतो. आता ही धनश्री गोळी वगैरे घेते आणि तेथे येऊन उभी राहते, त्याच्याकडे पाहत असते आणि आता मनात म्हणते की आता तरी हे पुढचे 4 दिवस पुढे ढकललेच पाहिजे, नाहीतर गोळ्यांचं अख्खं पॉकेट सुद्धा खायला मी मागे पुढे नाही बघणार. म्हणून ती मात्र आता काहीतरी डोक्यामध्ये प्लॅनिंग वगैरे तिचं सुरू असतं. त्यानंतर इकडे आनंदी इतकी खुश असते आणि ती लगेच आता देवघरातच म्हणजे किचन मध्येच देवघर आहे आणि तेथे देवाला हात वगैरे जोडते, ते पैसे तेथे ठेवते आणि देवी आईला म्हणते की देवी आई, हे सगळं काही तुझ्यामुळे होत आहे आणि प्रामाणिकपणाने केलेल्या कष्टाचं फळ कधीही चुकत नाही. खरंच देवी आई, माझ्या आयुष्यातील आज सगळ्यात मस्त गोड दिवस आहे. म्हणून आनंदी खूप खुश होत देवाला हात जोडून प्रार्थना करत आहे आणि सुनीताताई आता हे सर्व काही बघून खूपच खुश होतात आणि आनंदीकडे बघत असतात. आणि आनंदीचा देवाला हात वगैरे जोडून झाल्यानंतर आता सुनीताताई आनंदीच्या जवळ येतात आणि विचारतात की आनंदीताई, नमस्कार करता करता काय आठवलं बरं, ज्यामुळे चेहऱ्यावर तुमच्या इतकं गोड हसू उमटलेलं आहे, इतक्या आनंदी आहात तुम्ही. थोड्यात आनंदी खूपच खुश असते आणि खुश होत हसून म्हणते, सुनीताताई मी तुम्हाला एक गुपित सांगू का, असं म्हणते. तर आता सुनीताताई म्हणतात की गुपित, आणि काय गुपित आहे हो. तेव्हा आता आनंदी म्हणते की खरं तर सुनीताताई, शेंगदाणे तर मला फार खरंच आवडत नाहीत. तेव्हा आता सुनीताताई म्हणतात की अहो काय सांगतात, आणि मग मला एक सांगा बरं, तुम्ही मालक साहेबांच्या डब्यामध्ये शेंगदाणे का टाकलेत. तेव्हा आता लगेच आनंदी खुशत म्हणते की लहानपणी मात्र आबा हे मारून अगदी धमकावून अगदी हे शेंगदाणे खायला सांगायचे आणि म्हणायचे की बुद्धी तल्लक राहते आणि त्याची मात्र सवय होऊन गेली. तेव्हा आता सुनीताताई म्हणतात की हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगते, मनाच्या गाठी मात्र स्वर्गामध्ये बांधल्या जातात हे म्हणतात ना, ते काही उगाच नाही, ते खरंच आहे. त्यावरती आनंदी विचारते की म्हणजे नक्की काय. त्यावर आता सुनीताताई म्हणतात की म्हणजे मालक साहेब आणि तुमच्यामध्ये एक गोष्ट मात्र हुबेहूब सारखी आहे, म्हणजे मालक साहेबांना पोह्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आवडत नव्हते आणि तुम्हाला सुद्धा आवडत नाही, तुम्ही दोघंही एकाच माळीचे मणी आहात. तेव्हा लगेच आनंदी खुश होते आणि हसते आणि म्हणते की हो का सुनीताताई, आणि हे बघा सुनीताताई, खरंच तुमचीच मदत झाली, तुम्ही मला पाठिंबा दिला आणि म्हणूनच मात्र तो पोह्यांचा डबा मालक साहेबांपर्यंत पोहोचला, खरंच त्याबद्दल खूप खूप थँक्यू. म्हणून आता आनंदी खुश होत सुनीताचे आभार मानते आणि सुनीता सुद्धा खूप खुश होते आणि म्हणते की यामध्ये कसलं थँक्यू आलं, हो मदत करणं हे कर्तव्यच आहे, काय होतं केल्याने. तेव्हा आनंदी म्हणते की हे बघा सुनीताताई, मला तुमची एक आणखीनच आता छोटीशी मदत हवी आहे. तेव्हा लगेच आता सुनीताताई म्हणतात की बोला ना आनंदीताई, अहो लगेच बोला, काय हवं आहे तुम्हाला, मी तुमच्यासाठी आणखीन काय करू शकते, काय करू सांगा बरं लवकरात लवकर. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणते की मला तुमचा फोन हवा आहे, आज इतकी आनंदाची बातमी आणि आता इतकी छान गोष्ट घडलेली आहे आणि कधी एकदाच मी आबांना सांगते असं झालेलं आहे बघा, आणि त्यांना सुद्धा हे सर्व ऐकून किती छान वाटेल बरं, त्यांना सुद्धा आनंद होईल.
तेव्हा आता सुनीताताई म्हणतात की अहो देते, त्यात कसली परवानगी मागतात, फोन घ्यायचा ना घ्या तुम्हाला, आणि थांबा मी देते असे बोलून ती लगेच आता खुश होत फोन घेऊन येते आणि आनंदीला फोन देते. आनंदी खूपच खुश होते. तिला असं झालेलं असतं की कधी एकदाच मात्र मी आता आबांना हे सर्व काही सांगेल. त्यानंतर इकडे आबा थोडेसे डिस्टर्बच असतात, कारण आरती त्यांच्याशी खोटं बोलून नापास झालेली असते आणि आरची त्यांना मनवण्याचा खूप प्रयत्न करत आहे. आता आबा तिथेच उभे आहेत आणि आरचीचं काहीतरी सुरू असतं. आबा अजूनपर्यंत नाराज आहेत आणि आता ते थोडेसे शांतच आहेत. आता जेवण वगैरे झाल्यानंतर आता आरती बडीशेप घेऊन येते आणि आरचीला देते. आरची घेते आणि त्यानंतर आता आबांना द्यायला येते. आबा मात्र नाराजच आहे. आरची आता बडीशेप आरती देत असते, परंतु आबा काही बडीशेप घेत नाहीत आणि ते तोंड फिरून आता पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसतात. आरतीला फार वाईट वाटतं. आबांचा राग कसा घालवायचा हेच काही आता आरतीला कळत नसतं. ती सुद्धा विचारतच पडते की काय करावं जेणेकरून आबांचा राग जाईल. आरती पुन्हा आबांच्या जवळ येते तर आबा म्हणतात की आजकाल कोणाच्या हातचं पाणी प्यायला सुद्धा आता एक पाप वाटायला लागलं. तेव्हा आता आरतीला आणखीनच वाईट वाटतं आणि बडीशेप तर लांबच राहिली. बरं झालं आज मात्र मी माझ्या हाताने स्वतःचं जेवण केलं. तेव्हा आता आरती ताईकडे पाहत असते आणि आबांच्या शेजारी येऊन बसते. 2-4 घास मला जास्त जेवता आले आणि त्यांनी जर केलं असतं ना तर उपाशीच राहिलं असतो. तेव्हा आता आरची आबांना म्हणते की आबा काय बोलतात, आणि आता मी बडीशेप सुद्धा तोंडात टाकली नसती. तेव्हा आता लगेच आता आरतीला राग येतो. आरती खूप नाराज होते आणि तिथून जायलाच निघते. तेवढ्यात आनंदीचा फोन येतो आणि तेवढ्यात मात्र आता आरती फोन उचलते, हॅलो म्हणते. आता आनंदी इतकी खुश असते आणि ती म्हणते की आरती ताई अगं आबा आहेत का, आणि असेल तर फोन स्पीकरवर टाक ना. इतकी आता खूपच खुश आहे. तेव्हा आता आरती म्हणते की आनंदी ताई अगं तू एवढ्या रात्री फोन का केला, सगळं काही ठीक आहे ना, काही त्रास वगैरे होतो का, कोणी काही बोललं का. आणि तेवढ्यात मात्र आनंदी खूपच खुश असते आणि म्हणते की आरती ताई अगं खूप खूप आनंदाची गोष्ट आहे, तू लवकरात लवकर फोन स्पीकरवर टाक. तेव्हा आता आरती म्हणते की हो टाकते 1 मिनिट, आणि ती आबांच्या जवळ येते आणि आनंदीताईला म्हणते की बोल मी फोन स्पीकरवर टाकलेला आहे असं म्हणते. आणि तेवढ्यात मात्र आता आनंदी इतकी खुश होऊन म्हणत असते की आबा आबा आज मी इतकी खुश आहे, खरंच खूप मोठा आनंदाचा दिवस आहे. तेव्हा आबा आरती आरची यांचे चेहरे खुलतात. आबा विचारतात की अगं पण झाले तरी काय. तेव्हा आता आनंदी म्हणते की आबा लहानपणी मात्र तुम्ही मला मारून अगदी धमकावून शेंगदाणे खाऊ घालायचात आणि आबा त्याचंच फळ मला आज मिळालेलं आहे. तेव्हा आता सगळ्यांचे चेहरे खुलतात आणि आरतीच्या डोळ्यात आता हा अगदी पाणी सुद्धा येत असते आणि ती खुश सुद्धा असते, आपल्या डोळ्यातील पाणी पुसते. आनंदी पुढे म्हणते की हे बघा आबा आज मात्र मालक साहेबांच्या पोह्यामध्ये आज माझ्याकडून शेंगदाणे पडले. मालक साहेबांनी पूर्ण डबा फस्त केला आणि मला बक्षीस सुद्धा दिलं. आणि हे बघा आबा एवढंच नाही तर आज मात्र कामाच्या वेळेमध्ये भर दुपारी इतकं काम असताना सुद्धा मी त्यांना फोन केला होता, तरी सुद्धा ते माझ्यावर नाही चिडले. आबा मी आज खूप 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 खुश आहे. आणि तेव्हा आता आबा आरची आता आरती हे सगळेजण आता खुशून हसत असतात आणि तेवढ्या सुनीताताई आनंदीच्या जवळ येतात आणि म्हणतात की आनंदीताई हे सुद्धा सांगा ना की कारण आज तुम्ही फोन करून दुपारी त्यांना काय म्हटलेत साहेबांना. तेव्हा आता आनंदी अगदी हळूच म्हणते की अहो सुनीताताई काय बोलतात, थांबा ना प्लीज. आणि ती आबांना परत म्हणते की आबा मी आज खरंच खूप 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 खुश आहे. आणि तेवढ्यात मात्र आता आरची उभी राहते आणि देवाला हात जोडते आणि म्हणते की वा 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 खूपच छान. आणि आज मात्र खरं देवाचे आभार, कारण कुणाच्या तरी घरी आज काहीतरी छान सुरू आहे. तर तेव्हा आता आनंदीच्या लक्षात येते कारण आरची असं का बोलली असेल. आबा आता आरचीला म्हणतात की शांत राहा आणि तिला खुणावतात तोंडावर बोट ठेवून. आणि तेव्हा आता आनंदी विचारते की अगं आरची तू काय म्हणालीस, कुणाच्या तरी घरी म्हणजे. आणि तेवढ्यात मात्र आनंदीच्या लक्षात येते. आनंदी आता अगदी विचारत असते, परंतु आरची ही आरती आणि आबा दोघांकडे पाहते. तर आनंदी विचारते की अगं आरची काय झालं, आपल्या घरात काही घडलेलं आहे का आज. तेव्हा आता कोणीच काही बोलत नसतं. आनंदी विचारते की आरती ताई अगं काय झालं, तुम्ही का कोणीच बोलत नाही बरं, आणि माझ्यापासून तुम्ही नक्की काही लपवतात का असं विचारते. आणि तेवढ्यात आनंदी परत विचारत असते की आरती ताई अगं आरती ताई सांग ना काय झालं. परंतु आता कोणी काहीच उत्तर देत नाही. तर आरती म्हणते अगं आनंदी काहीच झालेले नाही, आम्ही कशाला तुझ्यापासून काही लपू बरं. आता आरती खोटं बोलते आणि आनंदीला काहीच झालं नाही असं दाखवते आणि उलट मात्र तुझं जे काही छान घडलेलं आहे ते सर्व काही ऐकतोय आणि बोल ना काय काय झालेलं आहे अजूनपर्यंत छान छान. आता आरती मात्र बोलत आहे, आनंदीला खुश आहे असं दाखवते, परंतु डोळ्यात पाणी असतं. रडण्याचा थोडासा आवाज आनंदीला कळतो. ती विचारते की आरती काय झालं, तू रडतेस का. आणि आता आरती स्वतःचं रडू थोडंसं आवरते आणि म्हणते की नाही ग मी कशाला रडू, अगं हे बघ उलट आम्हाला खूपच आनंद झालेला आहे. अगं आम्हाला उलट आनंद आहे, तू खूप खुश आहे आनंदात आहे म्हणून, आणि आम्ही सुद्धा बरेच आहोत की. परंतु आरतीला काही रडू आवरतच नसतं.
असतं. ती लगेच फोन कट करते आणि लगेच बाहेर निघून जाते. आनंदी परत फोन करते तर आबा तिथेच असतात. आनंदी म्हणते की काय झालं लवकरात लवकर सांगा, नक्की तुम्ही असं का बोलतात, कोणीतरी मला सांगा. तेव्हा आता आबा तो फोन उचलतात आणि म्हणतात की आनंदी बाळा, अगं हे बघ, या घरामध्ये एक गोष्ट घडलेली आहे तर ते आबा तुला सांगतील. आणि हे बघ, हे तुझंच घर आहे आणि तुझ्या आबावर हक्क आहे. बघ आनंदी सासरी गेल्यानंतर आज मात्र पहिल्यांदा तो इतका मनमोकळेपणाने आणि भरभरून बोलते, त्यामुळे तुझा हा आनंद मला हिरावून घ्यायचा नाही. आणि हे बघ, मी फोन ठेवतो, आता आमची जेवणं झालेली आहेत आणि झोपण्याची तयारी सुरू आहे. आणि बाळा तू नेहमी अशीच हसत राहा, कायम खुश राहा, असे बोलून आता आबा फोन ठेवतात. आनंदीला असं वाईट वाटतं की नक्की काहीतरी तिकडे झालेलं आहे आणि आपल्यापासून लपवलं जाते म्हणून. आनंदीचा चेहरा पडतो तर सुनीताताई मात्र आनंदीच्या जवळ येतात, विचारतात की आनंदीताई अहो काय झालं. आता आनंदी म्हणते की काही नाही आणि थँक्यू सुनीताताई. तर सुनीताताई म्हणतात की परत थँक्यू. आनंदी फक्त हसते तर सुनीताताई म्हणतात की हे बघा, तुमचं अंथरूण टाकलेलं आहे, तुम्ही झोपून घ्या. आणि आता ते जे काही गाठोड वगैरे आहे तर ते आनंदीच्या हातात देते आणि सुनीता तिच्या अंथरुणाची तयारी करते. परंतु आनंदीच्या डोक्यात आता विचार सुरू असतो, नक्की काय झालं असेल. आरतीताईचा रडवेला आवाज, नक्की काय झालं असेल, ती का रडत असेल. आणि आर्चींना मारलेला एक टोमणा आणि आबांनी त्या घाईघाईत फोन कट केला. माझ्या पाठीमागे ते तिघं काही अडचणीत तर नसतील ना आले, नक्की तिथे काय घडलं असेल त्याचा आता आनंदी विचार करत आहे. तिला आता टेन्शनच येतं की नक्की तिकडे काहीतरी झालेलं आहे. त्यानंतर आता ती झोपी जाते. सकाळ होते. त्यानंतर आता युगंधर तयार होतो आणि तो कपाटामधून आपले काहीतरी कपडे वगैरे घेतो. फॅक्टरीमध्ये मीटिंग असल्यामुळे त्याला जायचं असतं म्हणून तो तयारी करत असतो. कपाटातून ड्रेस काढतो, पण आता ह्या कपड्यांना राजाराम भाऊजींनी इस्त्री नाही केली म्हणून आता तो म्हणतो की खरंच काय माणसं झाली, या घरातील कोणीही व्यवस्थित काम वगैरे करत नाही. एकतर फॅक्टरीमध्ये मीटिंग आहे, लवकरात लवकर जायचं आहे. आणि राजाराम भाऊंना तो आवाज देतोय आणि बाहेर येत असतो. आणि तेवढ्यात आता आनंदी इकडे तयारच झालेली असते. तर सुनीता तिला म्हणत असते की हे बघ आनंदीताई, मी राजन काका आणि बजरंग दादा आम्ही सगळे तिघेही जण महिन्याचं राशन आणि भाजी बाजार बघण्यासाठी आणि भाजीपाला आणण्यासाठी बाहेर चाललो. त्यामुळे हे बघा, शिल्पाताई मात्र सकाळीच त्यांच्या मैत्रिणीकडे गेलेल्या आहेत आणि माई आणि बापू हे देवळात गेलेले आहेत. आणि विद्याधर शहर हे आहेत ना, तर ते घरामध्ये नाहीत, ते शहराच्या बाहेर गेलेले आहेत. आणि मालक साहेब सुद्धा थोड्या वेळात फॅक्टरीमध्ये जायला निघतीलच. आणि धनश्री ताई यांची तब्येत ठीक नाही, त्यामुळे त्या वरती खोलीतच आराम करत आहेत. तुम्ही एकट्या राहताल ना घरामध्ये. तेव्हा आता लगेच आनंदी म्हणते की सुनीताताई, हे बघा तुम्ही काही काळजी करू नका, मी राहील, एकटी राहील, तुम्ही तुमची काम लवकरात लवकर आटपून लवकर या. तेव्हा आता सुनीताताई म्हणतात की ठीक आहे, येतो आम्ही, असे बोलून सुनीताताई निघून जातात. आणि तेवढ्यात मात्र आता लगेच युगंधर राजाराम भाऊ बजरंग यांना आवाज देत खालीच येत असतो. आणि युगंधर आता विचारतो की हे सगळेजण कुठे गेले आहेत, कोणीच दिसत नाही. आणि तेवढ्यात आनंदीच्या कानावर आता आवाज ऐकू येतो. आनंदी म्हणते की मालक साहेब, अहो सगळेजण बाहेर गेलेले आहेत आणि तुमचं काही काम होतं का असं विचारते. तेव्हा आता युगंधर म्हणतो की माझ्या कपड्यांना त्याने आज इस्त्री नाही केली आणि मला अर्जंट कारखान्यामध्ये जायचं आहे, उशीर होतोय. ठीक आहे, बघतो, मी कारखान्यामध्ये जातोय आणि काहीतरी मी व्यवस्था करतो. आणि तेवढ्यात आनंदी म्हणते, मालक साहेब मी करून देऊ का तुमच्या कपड्यांना इस्त्री. युगंधर विचारतो की तुला जमणार आहे का. तर आनंदी म्हणते की हो, मी लगेच करून देते. आणि युगंधर मात्र ते कपडे आनंदीच्या हातात देतो. तेव्हा आता आनंदी खुश होते, कपडे वगैरे घेते आणि चापत तेव्हा तर आता इस्त्री जवळ येते आणि मस्त आता इस्त्री करायला घेते. तेव्हा मात्र आता आनंदीने आता प्लग खोसलेला असतो. आता तिला दिसत नाही पण तरी सुद्धा ती ऍडजस्ट करत असते. आणि असं करता करता मात्र आता पॅन्टची घडी घालायला जाते. परंतु त्या पॅन्टीवरून हात फिरवता मात्र तिचा हात आहे तर तो इस्त्रीला लागतो. आणि इस्त्रीचा जो काही आता ती गरम झालेली आहे, तिचा चटका मात्र जोरात आता आनंदीला बसतो. तरी सुद्धा आता आनंदी मात्र तो चटका सहन करते. आणि आता लगेच परत ती पॅन्टची इस्त्री वगैरे झाल्यानंतर आता जो शर्ट आहे कोट, तर त्याला इस्त्री करायला घेते. पुन्हा एकदा तिला जोराचा चटका बसतो. तसेच मात्र आता ती इस्त्री करत आता बाहेर येते आणि ती कपडे घेऊन बाहेर येत असते. आणि तेवढ्यात युगंधर आता समोरून येतो आणि युगंधर समोरून आलेला मात्र आनंदीला काही दिसत नाही. आणि युगंधराचा धक्का मात्र आनंदीला लागतो आणि लगेच ती बाजूला होते. आणि आता ते कपडे तिच्या हातात असतात, परंतु ज्या हाताला चटका बसलेला आहे तो हात ती मागे लपवते आणि सॉरी मालक साहेब, सॉरी असं म्हणते. युगंधर म्हणतो की ठीक आहे, इस्त्री झाली का. तर आनंदी म्हणते की हो झालेली आहे. युगंधर आपल्या हातामध्ये कपडे घेतो आणि आनंदीकडे बघत तिला धन्यवाद म्हणतो. तेव्हा आता आनंदीच्या हाताला चटके बसलेले असतात, त्याची आग होत असते. तरी सुद्धा ती कसं आता सहन करते आणि त्या हातावर मात्र आता ती फुंकर मारत असते. का त्रास होत असताना सुद्धा ती सर्व काही सहन करते
आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता धनश्रीने मात्र खूप काही गोळ्या घेतलेल्या असतात. तिची पाळी आहे तर ती पुढे ढकलण्याच्या आणि आता एकटी ती पॉकेट घेतल्यामुळे आता तिला खूप त्रास होत असतो. ती जोरात आईग आईग करत असते आणि तेवढं तिच्या हातातून ते पॉकेट खाली पडतं. तर आता आनंदी विचारते की धनश्री ताई तुम्हाला काय होतं आणि त्या पाकिटवर मात्र आनंदीचा पाय पडतो आणि आनंदी विचारत असते की तुम्हाला पाणी वगैरे हवं आहे का. तेवढ्यात मात्र आनंदीच्या पायाला ती जी काही गोळ्यांची स्क्रिप्ट आहे ती खाली पडलेली असते. ती उचलते आणि म्हणते की ही गोळ्यांची स्क्रिप्ट कसली आहे. त्यानंतर मात्र इकडे विद्याधरने आता जो काही म्हणजे युगंधर आहे तर त्याच्या सरबतामध्ये काहीतरी मिक्स करायला लावलेलं असतं, कोणती तरी पावडर, आणि लगेच मात्र ती पावडर मिक्स करून आता तो जो वॉचमन आहे तो म्हणतो की काम झालेलं आहे. विद्याधरला फोन करून कळवतो आणि आता ते सरबत का ज्यूस वगैरे आहे ते मात्र युगंधर पिऊन घेतो आणि विद्याधर आता खुश होत म्हणतो की परफेक्ट, गेम ओव्हर. आणि त्याच वेळेस मात्र आता लगेच हा युगंधर उठायला लागतो पण त्याला चक्कर येते आणि आता विद्याधर खुश होत म्हणतो की आनंदी साम्राज्याचा राजा फक्त आणि फक्त मी आहे. आणि इकडे मात्र आता हा युगंधर बेशुद्ध पडलेला असतो आणि विद्याधर मात्र आता खूप खुश होऊन हसत असतो. आणि त्यानंतर इकडे धनश्रीला सुद्धा काहीतरी आता हे झालेलं आहे, गोळ्यांचं ओव्हरडोस. आणि इकडे आनंदी ते पॉकेट हातामध्ये घेऊन बघत आहे. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल. आता ह्या म्हणजे विद्याधरला युगंधरला मात्र आता ही आनंदी कसं संकटातून वाचवते आणि विद्याधरला कसा धडा शिकवते हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो धन्यवाद.